नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्रेनबत्ती चॅनलच्या भुताटकी सिरीज मध्ये। नवी कोरी भयकथा सिरीज धुळेची भुताटकी हवेली। भारतामध्ये हजारो हवेल्या आहेत, पण धुळेतील ही एक हवेली प्रश्न नव्हे, शाप आहे। इथे राहत काहीतरी असं जे मानव नाही, पण भिंतीच्या आत अजूनही जिवंत आहे। 19व्या शतकात बांधलेली श्रीमंत जमीनदाराची हवेली, अर्धी बांधलेली अर्धी स्थगित। काम बंद का झालं कोणालाही माहित नाही। गावातील लोक रात्री 7 नंतर इथून जात नाही। सगळ्यात विचित्र गोष्ट, हवेलीचा उजवा भाग पूर्ण आहे, पण डावा भाग जर कोणीतरी मुद्दाम अर्धवट सोडलेला आहे। साहेबजी पाटील हवेलीचा मालक, अजीब वर्तन। घरात रात्री कोणाशी तरी बोलत असे, म्हणायचा ही हवेली मी बनवतोय नाही, ती स्वतः बनते। एक रात्री अचानक गायब, कुठे गेला कोणीच पाहिलं नाही। फक्त त्याच्या खोलीत सापडली एक पांढरी मूर्ती, जिचे डोळे मानवी नाही। हवेली वीजच नाही, पण रात्री दुसऱ्या मजल्यावर लाल प्रकाश, जणू कोणीतरी आत फिरत आहे। कुणी नसताना धाड धाड आवाज, खिडक्या स्वतः उघडतात, बंद होतात। गावकरी म्हणतात हवेली बोलते, कधी हसते। एका 12 वर्षाच्या मुलानं चुकून घरात प्रवेश केला। त्याला आवाज आला, इथे ये बेटा। त्यानं पायऱ्यांवर चढलं। वर जाताना थंड हवा, दुसऱ्या मजल्यावर एक खोली अर्धवट उघडी। मुलगा आत गेला आणि त्याला दिसलं छतापासून उलटी लटकलेली, डोळे काळे जाड आणि तिचे केस जमिनीपर्यंत पोहोचलेले। मुलगा तेथून पळत बाहेर आला। एका फोटोग्राफरने ड्रोनने हवेलीचे एरियल शॉट्स काढले। फुटेजमध्ये घराच्या टॉप फ्लोअरवर एक काळी सावली, ड्रोन जवळ गेल्यावर सावली अचानक गायब। पण परत तपासताना सावली कॅमेऱ्याच्या लेन्सवर दिसली, जणू कोणीतरी ड्रोन कडे पाहत होतं। हवेलीमध्ये एक खोली आहे जी बाहेरून दिसते, पण आतून तिचं दारच नाही। वर्षानुवर्ष तसंच आहे। एक तपासणी टीमने थर्मल कॅमेरा वापरला। फुटेजमध्ये त्या खोलीत एक आकृती हलताना दिसली। आकृतीची उंची साधारण 7 फूट, होय 7 फूट, आणि तिचे तापमान जंगलातल्या मृतदेहासारखं थंड। शेवटी खोलीचं दार उघडताना सगळ्यांना ऐकू आलं, जाऊ नका। धुळेची ही हवेली अर्धी बांधलेली अर्धी शापित। कोणी आत गेलं तर ते रिकाम्या खोलीतून नाही हरवत, तर खोलीच त्या माणसाला घेऊन जाते। ही कथा खरी की हवेलीची मनातली भीती सांगणं अवघड आहे, पण एक गोष्ट मात्र ठाम, हवेलीत काहीतरी आहे, ते अजूनही जाग आहे।